निशी कॉफी घ्या आणि औषध घ्या. हा मम्मा. निशी सारखं कोणी तारणीला किडनॅप केलं नसेल ना? माधवा नको रे सामंद्र बोलूस. असंच मेलीचं चुकलं. तिच्यासोबत थांबायला हवं होतं घरी. तारिणी काय नाहीये वरती. तू नीट बघितलंस ना? हो बाबा. प्लीज मोबाईल परत द्या ना आम्हाला. सर मोजून 1 मिनिट द्या, फक्त 1 मिनिट. बोललो ना एकदा नाही देणार म्हणून. निशी तू बघितलंस का ग तिला? मी स्वतःला बघते. बर कुणाला काही मेसेज वगैरे केलाय का तिनं की कुठे जाते सांगायला? मला कधी मेसेज करते का ती? ती कायम तिच्या बाबांना मेसेज करते. पळाली पळाली गेली, पळून गेली तारिणी. तारिणी पळून गेली. काय बोलते? मी सांगते ना, सगळीकडे बघितलंय, बाहेर कुठेही नाहीये ती. अरे तू भाडेकरू आहे ना, त्याच्या पण घराला कुलूप आहे. त्याचा हात धरून पळून गेली असणार आहे. मालती मालती तोंडाला येईल ते बरळू नकोस. माझी तारिणी तशी नाहीये. परत असं काही बोललीस ना थोबाड रांगवीन तुझा. आई 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 शांत हो, आई शांत अरे हो. शांत. डॉक्टरांकडे गेली असेल, बरं वाटत नव्हतं ना तिला. दुसरा चांगला विचार येतच नाही डोक्यात. उचलली जीप लावली टाळ्याला. ठीक आहे ना, मग तू कर फोन तिला, बघ तुझा फोन उचलतेय का. कुणाचा फोन आहे? माझी आजी आहे, मला एकदा बोलू देत ना तिच्याशी प्लीज. मीच बोलतो ना आजीशी, कळू दे ना त्यांना. नात रात्रभर कुठं आणि कोणासोबत होती ते. हॅलो हॅलो, कमिशनर साधू बोलतोय. यस सर. काल रात्री तुम्ही एका मुलाला आणि मुलीला जेलमध्ये टाकलंय असं कळलंय. हो सर. हे बघा, मी त्यांना ओळखतो. सर पण ते रात्री एका स्टुडिओमध्ये चोरून घुसले होते सर. हो, पण का घुसले होते, कशासाठी गेले होते याची चौकशी केलीत का? डायरेक्ट उलट तपासणीला लागलात. सॉरी सर. ते दोघंही एका अनाथ आश्रमात काम करतात. त्यांना मी चांगला ओळखतो. लगेच सोडा त्यांना. आणि ही ऑर्डर आहे माझी, कळलं? ओके सर. जय हिंद सर. अरे यांचे लॉक उघडा. हो मॅडम, यांच्या किल्ल्या कुठे आहेत? ए साबळे साबळे, उघड उघड त्यांना लवकर. मॅडम किल्ले द्या. यस या मॅडम. काय मी चुकून बोललो असेल तर माफ करा. तुम्ही या ना, मी तुमचा मोबाईल देतोय. या या सर. आधीच सांगायचं नसं मला. मॅडम हा घ्या फोन तुमचा. सर ठीक आहे सर. या तुम्ही. थँक्यू. साहेब कोण होते? साधू सरांच्या ओळखीचे होते.